रोज रोज का रडते? मला डायबिटीज आहे म्हणून मला इंजेक्शन घ्यावे लागतं. मग प्रॉंगलची आई कधी स्ट्रॉंग होणार? कोण हवे? नेहा कामत आहेत का? आहे. कोण? ही माझी आई नेहा कामत. हे सगळं कुठे ठेवू? हे सगळं काय आहे? काही ड्रेस आणि ज्वेलरी आहे. कोणी दिलं हे सगळं? यशवर्धन सरांनी पाठवले. त्यांना सांगा मला हे सगळं नको, मला नाही घालणार. एक मिनिट ते द्या. तुम्ही आत ठेवा ते. यश, हे सगळं काय आहे? हे सगळं तुझ्यासाठी नाहीच आहे. मग हे मी परीसाठी आणलंय. आज आमचा इंटरव्ह्यू आहे ना. आई सुद्धा येणार आहे आपल्या बरोबर. का? कारण मी लहान आहे. आई सोबत नसेल तर लहान मुलांनी कुठेही जायचं नाही, हे एवढं मला कळतं. हो का? मग हे जर का तुला कळतं तर त्याचा अर्थ तू आता मोठी झालीयस. यू आर अ बिग गर्ल नाउ. ये मला उगाच मस्का नको मारूस. मी कशाला मस्का मारेन तुला? मी तुझा इंटरव्ह्यू घेणार आहे ना. मला काकांनी सांगितलंय त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो ना, तो छान छान बोलतो, पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. अगं हे मी तुला मस्का मारायला हे सगळं आणलं नाहीये. मग कशाला आणल्यास? हे असंच म्हणजे आज बाहेर जाणार आहोत ना आपण. मग म्हणजे आज फर्स्ट डेट आहे ना आपली, परी आणि फ्रेंडची फर्स्ट डेट. मग मग काय हे असंच. ठीक आहे, पण मी हा ड्रेस घातला म्हणजे माझा होकार आहे असं समजू नको. हा आईवर गेली आहे. काय पुटपुटलास? काही पुटपुटलो नाहीये मी. फक्त हेच सांगतोय की तुझा होकार मी गृहीत धरत नाहीये. ओके, तसं असतं इकडे आलो असतो का मी? कॉंग्रॅच्युलेशन. वहिनी, तू इथे असं अचानक? मी म्हणजे आठवण आली मला तुमची. यश कसा आहे? ठीक. तुला बघितलं ना की खूप बरं वाटतं रे. माझा दिवसही खूप छान जातो. थँक्यू. काय झालं? तुम्ही एवढे शांत शांत का? काय नाही, तू अचानक आलीस ना म्हणून. अचानक? मी घरचीच आहे. मी तर नेहमीच येते इथे. आता यश आलाय म्हटल्यावर त्याच्याबरोबर बसून गरम गरम चहा प्यायला मजा येईल. तू मस्तपैकी भजी करा छान. वहिनी, हा, खरं तर आम्ही बाहेर निघालोय. आम्ही म्हणजे कोण? तुम्ही दोघी? असं काय करताय? तो एवढा यश घरी आला आणि तुम्ही दोघी कुठे बाहेर चाललाय? नाही म्हणजे जवळ जायचं असेल तर जाऊ नये हो. मी गप्पा मारीन त्याच्या बरोबर. नाही, आम्ही तिघे जातो बाहेर. तिघं? अरे वा, छान छान छान. कुठे? असंच जरा बाहेर. बाहेर? पण बाहेर म्हणजे कुठे? म्हणजे सिनेमाला की बागेत परीसाठी? नाही, जेवायला. जेवायला? हॉटेलात? अरे वा, छान छान. पण कुठल्या हॉटेलात ग? ते हॉटेल ब्लू स्टार. ब्लू स्टार? परीला आमच्याबद्दल बोलायचं यशशी. ती काय बोलणार? तिला काय कळतंय? ती किती लहान आहे अगं. वहिनी, पण जर तिला बोलायचं असेल तर बोलू दे ना. आणि प्लीज यावर चर्चा नको आता. बरं, नाही तर नाही. पण मी आले आणि तुम्ही निघालात हे काही बरं नाही. हा, आपण एक काम करूया ना, तुमच्या दोघांबरोबर मी पण येते, है की नाही? म्हणजे माझ्या ह्याच्याशी पण गप्पा होतील, तुझ्याशी पण गप्पा होतील, आणि ते ब्लू स्टार हॉटेल पण मला बघता येईल, नाही का? या वेळेला नको, नंतर पुन्हा कधी जाऊ तेव्हा तुला कळवते मी नक्की.
यश निघूया आपण. हो 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 तुम्ही तिघं जायलाच पाहिजे म्हणजे जा तुम्ही जा. येते मी. हो वहिनी 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 Come in. वहिनी अरे मी ना Cool down. काय झालंय? बस 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 इथे. वहिनी तुमचा ज्यूस. आत्ता लक्षात आलं? पिऊन टाक. काय झालंय? हो वहिनी मी ना यश आणि परीचं बोलणं ऐकलं. मग? हो यश परीशी बोलताना किती घाबरून जातो आणि त्याच्या आवाजातही ना असं टेन्शन जाणवतो. हे सांगायला आलीस तू इथे? कितीदा सांगितलंय मी तुला, कोणाचंही बोलणं चोरून ऐकायचं नाही. आणि यशचं बोलणं ते चोरून ऐकायचंच नाही, सांगितलंय ना मी तुला. हो नाही नाही हो मी यापुढे असं बोलणं चोरून ऐकणार नाहीये. इनफॅक्ट तसं ऐकायची गरजच नाही पडणार आहे, कारण आजच फायनल होणार आहे ना. काय? आज ना परी यशचा इंटरव्ह्यू घेणार आहे आणि यश जर का तो इंटरव्ह्यू पास झाला ना तर मग लग्नाचं नक्की. What? हो यश आज परीशी बोलून लग्नाचं फायनल करणार आहे. बहिणी कॉंग्रॅच्युलेशन्स. अहो वहिनी बघा आता सगळं काही तुमच्या मनासारखं होतंय. याचा अर्थ आता तुम्हाला लवकरच तुमचा हिस्सा मिळणार आहे. यश परीशी लग्नाचं बोलून फायनल करणार आहे. तू नीट ऐकलंस ना? हो तो परी परीच म्हणत होता. किती गोड वाटतं ना बहिणी ऐकायला. परी परी. आणि बहिणी ऐकलत का, ते दोघं ना आज रेस्टॉरंट मध्ये भेटणार आहेत. हा हे परीचं गुपित सगळ्यांसमोर एकदम उघडं झालं तर मजा येईल. ते जिथे कुठे भेटणार आहेत तिथे जाऊन धडकायचं, तेही सगळा लवाजमा घेऊन. दॅट्स अ ग्रेट आयडिया सिमी.